हॅलो नमस्कार, मी ज्योतिष लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ सर्वांना माझ्याकडून। श्री गुरुदेव। कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन आणि वेगळा व्हिडिओ। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आता तुम्ही इथे बघू शकता मी कुठे चाललेले आहे आता। तर आता दिवाळीचा सण होता, या सणांच्या गडबडीमध्ये आपल्या पाठीमागं काम वगैरे भरपूर असतं, मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष वगैरे होतं। तर इथे दादूला सर्दी खोकला झालेला आहे, त्याच्यामुळे मी त्याला हॉस्पिटलला घेऊन जात आहे। माझे मिस्टर हॉस्पिटलच्या आजूबाजूलाच तिथे त्यांचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ते तिथेच आहेत। मला बसनी यायला सांगितले त्यांनी आणि ते तिथून येणार आहेत। तर दादू आणि मी इथं बसनी चाललेलो आहोत। रिद्धी सिद्धी आहेत घरीच, तर आम्ही बसनी इथं हॉस्पिटलला फायनली पोहोचलेलो आहोत। कारण त्याला थोडासा नॉर्मली सर्दी खोकला होता, पण म्हटलं वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे पण ह्या गोष्टी झालेल्या असतील, त्याच्यामुळे मी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले। कसं असतं बघा, लेडीजसाठी सणांच्या अगोदर पण आपल्याला भरपूर सारी कामं करावी लागतात, क्लिनिंग वगैरे करावी लागते। सण झाल्यानंतर पण याच गोष्टी परत फिरून आपल्याकडे येतात, याच गोष्टी करायला लागतात। आता सणांमध्ये वगैरे सगळ्यांनी आपल्याला नवीन नवीन कपडे घालायचे हौस असते। साड्यांची लहान मुलांचं तर काय विचारायलाच नको, त्यांना तर जेवढे काय त्यांचे नवीन ड्रेस असतील तेवढे पूर्ण सगळे बाहेर निघतात। आणि इथं बघू शकता तुम्ही, हेच झालेलं आहे। रिद्धी सिद्धी आणि दादूचे एवढे सारे कपडे आहेत, म्हटलं सगळे स्वच्छ असे वॉश वगैरे करून। थोडंसं ऊन पण पडलेलं आहे, मध्येच पावसाचं वातावरण आहे, मध्येच ऊन पडतं, पण आज थोडंसं जरा ऊन होतं, त्याच्यामुळे म्हटलं यांचे कपडे वगैरे सगळे स्वच्छ धुवून वगैरे इस्त्री करून ठेवावे, म्हणजे आपल्याला पण नंतर पण कधी घालायचे असेल तर काय ऐन टायमाला अडचण पडत नाही। तसेच ठेवून दिले ना ते तसेच राहतात। आणि मी पण या साड्या वगैरे वापरलेल्या होत्या सणासुदीमध्ये, त्या पण सगळ्या स्वच्छ वगैरे धुवून ठेवल्या। आणि या गोष्टी आपण लगेचच्या लगेच केल्या ना, आपल्यावरती पण कुठल्याही प्रकारचा कामाचा लोड येत नाही, काही नाही। आणि इमर्जन्सीला आपल्याला अचानक कपडे वगैरे लागले तर आपली अडचण पण होत नाही। त्याच्यामुळे वेळच्या वेळेला कपडे धुवून वगैरे इस्त्री करून छान असे ठेवून द्यायचे। आणि त्याच्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाला तर शॉर्टकटमध्ये काय करावं, म्हणून इथं मी छान असा मसाले भात बनवत आहे। इथं हा बिर्याणी मसाला वापरून, आणि आमचा फटाक्यांचा स्टॉल असल्यामुळे तिकडे दुकानांवरती सगळं माझे भाचे वगैरे माझे मिस्टर सगळे झोपायला वगैरे तिकडेच असतात, त्याच्यामुळे आथरायचं पांघरायचं वगैरे त्या गोष्टी तिकडे नेलेल्या असतात। आणि घरात पण इथं लहान मुलं असल्यामुळे या गोष्टी खराब होतात, त्याच्यामुळे एक 8 ते 15 दिवसातून हे पण मी धुवून टाकत असते। त्याच्यामुळे ते दुकानातले पण काही कपडे होते मोठे, आणि हे घरचे पण बऱ्यापैकी खराब झालेले होते, त्याच्यामुळे हे पण म्हटलं ऊन पडले तर धुवून टाकावे। त्याच्यामुळे मी एवढं सगळं पसारा हे धुण्यासाठी काढलेलं आहे। आणि हे खालच्या टाकीमध्ये पण पाणी आहे भरपूर, त्याच्यामुळे म्हटलं इथं बाहेरच सगळं धुवून टाकावं। आणि इथं तुम्ही बघू शकता, बायकांना सणांच्या अगोदर पण सगळ्या गोष्टी या कराव्याच लागतात क्लिनिंगच्या, आणि सण झाल्यानंतर पण शेवटी विषय हा क्लिनिंगवरच येतो। त्याच्यामुळे आपल्याला तर आपलं घर नेहमी टापटीप आणि स्वच्छ असं लागतं, त्याच्यामुळे। आणि इथं बेडशीट वगैरे पण मुलांनी एवढे खराब केलेले होते दिवाळीमध्ये, इकडून तिकडून येऊन त्याच्यावर नाचणं वगैरे या गोष्टी त्यांच्या चालूच असतात। आमचा इस्त्रीचा टेबल आहे, त्याच्यावरचे पण बेडशीट वगैरे मी व्यवस्थित असे काढून घेतले, आणि सोफ्यावरचे वगैरे सगळंच व्यवस्थित काढून स्वच्छ असं धुवून टाकलेलं आहे। ऊन आहे म्हटलं व्यवस्थित असं वाळून जाईल, त्याच्यामुळे। कारण असे खराब कपडे वगैरे घरात असल्यानंतर खूप वास वगैरे येतो, त्याच्यामुळे ते आपल्यालाच घरामध्ये फ्रेश वाटत नाही। त्याच्यामुळे या गोष्टी पण आपण केल्याच पाहिजे। बेडशीट पडदे वगैरे तर माझ्या 8 ते 10 दिवसातून एकदा निघतच असतात, पण आता म्हटलं सण झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्या या गोष्टींकडे पण दुर्लक्ष होतं सणासुदीच्या दिवसामध्ये घरातल्या कारण अगोदरच आपण क्लिनिंग वगैरे करून ठेवलेलं असतं सगळं, त्याच्यामुळे सणांमध्ये आपण काही या गोष्टींकडे लक्ष देत नाही। त्याच्यामुळे म्हटलं चला आता निवांत झालेलं आहे, सगळं स्वच्छ वगैरे करून ठेवायचं। आणि पुढं पण मला पुढे एक 15 दिवस क्लिनिंगकडे लक्ष देण्यासाठी अजिबात वेळ नाहीये, कारण माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, जवळ आलेला आहे एक 15 दिवसांनी, त्याच्यामुळे या गोष्टींकडे पूर्णपणे परत दुर्लक्ष होईल। कारण गावाकडून पण सगळे इकडेच येणार आहेत, लग्न पुण्यामध्येच असल्यामुळे, कारण माझे मामा इथेच राहतात, मी ज्या एरियामध्ये राहते तिथेच आहेत मामा पण,
त्याच्यामुळे लग्न पण इकडे पुण्यामध्येच असणार आहे, त्याच्यामुळे सगळे गावाकडचेच इकडं येणार आहेत. त्याच्यामुळे मी पण दिवाळीसाठी तिकडे गेलेली नाहीये, कारण लग्नासाठी सगळे इकडे येणार आहे, तिथंच भेट होती. आणि आता दिवाळीच्या सीझनमध्ये गावाकडे जाण्यासाठी एवढी गर्दी वगैरे जास्त असते, त्याच्यामुळे मुलांना घेऊन हे मला पण खूप जास्त रिस्की वाटतं, त्याच्यामुळे मी कॅन्सलच केलेलं आहे. त्याच्यामुळे मी भाऊबीज वगैरे काही यावर्षी माझी झालेली नाहीये. जो मी भाऊबीजेचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे ते मुलांचीच भाऊबीज आहे. माझे भाचे वगैरे आलेले आहेत, रिद्धी सिद्धी दादू. इथं घरातल्या घरात जी भाऊबीज झाली तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मला काय माझ्या भावाला ओवाळायला भेटलेला नाही, आता लग्नाच्या टायमिंगला तो येईल त्यावेळेस मी त्याला ओवाळेल. आणि त्याच्यामुळे सगळे गावाकडचेच इकडे येणार आहे, त्याच्यामुळे इथं माझी पण तयारी चालू झालेली आहे. कारण लग्नासाठी पण परत तिकडे जास्त मामांकडे वगैरे जाणे येणे जास्त होईल, त्याच्यामुळे क्लिनिंगकडे काही लक्ष असणार नाहीये. त्याच्यामुळे म्हटलं पूर्ण आहे आत्ता वेळ, तोपर्यंत घराची क्लिनिंग पण पूर्ण सगळं करून घ्यावी. आणि इथे तुम्ही बघू शकता वरती टेरिसला असे हे कपडे छान असे वाळत घातलेले आहेत. आमच्या टेरिसवरून इकडचा साईडचा व्ह्यू पण खूप छान दिसतो. त्याच्यामुळे मला कधी असं मनस्थिती माझी व्यवस्थित नसेल, चिडचिड वगैरे होत असेल तर मग वरती येऊन बसत असते. खूप रिलॅक्स आणि खूप छान वाटतं मनाला, एक प्रकारची असं शांतता वाटते त्याच्यामुळे. आणि इकडे तुम्ही वातावरण पण बघू शकता, एवढं काही जास्त कडक ऊन पण नाहीये आणि पावसाचं पण नाही, असं मीडियम वातावरण आहे. म्हटलं ठीक आहे, सकाळी सकाळी लवकर कपडे धुवून टाकलेत, त्याच्यामुळे म्हटलं दिवसभरामध्ये वाळतील. जेवढे काय होते तेवढे सगळे कपडे वगैरे धुवून झाले, सगळे वाळत वगैरे घातले व्यवस्थित. आता म्हटलं नंतर 5-6 वाजता नंतर ते काढता येतील. आणि तोपर्यंत इथं कपडे धुवायचे झाल्यानंतर इथं बघा आमची ही वरची टाकी, ही पण टाकी भरलेली असते आणि खाली पण, त्याच्यामुळे पाण्याचा काही इश्यू नाहीये. पाण्याचा इथं कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर नळाला पण पाणी आलेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं पूर्ण बाहेरचा एरिया, पायऱ्या वगैरे, जिना पूर्ण हे पण सगळं स्वच्छ करून घेतलं. पाणी हे बाहेरचं पण सगळं धुवून वगैरे घेतलेलं आहे. त्याच्यामुळे असं पूर्ण क्लिनिंग वगैरे व्यवस्थित झालेली आहे. आता हा गार्डनचा एरिया पण हा पण मला स्वच्छ करायचा आहे, तो पण बघू आता मी करेल, मला वेळ भेटल्यावर तुमच्यासोबत शेअर पण करेल. इथं सगळं मी व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि असेच माझे आजपासून रेग्युलरमध्ये व्हिडिओ येतील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.